तरी काय हा? पहाटे 4 वाजल्यापासून डबा करून ठेवलाय, स्वयंपाक करून ठेवलाय, माणूस कामाला जाईन म्हणून उठल्यापासून त्या मोबाईल मध्ये डोकं घातलंय. करायचंय काय तुम्हाला? तुम्हाला बोलते मी. मला नाही, गावातल्या लोकांना बोलते ना मी. तर हाय घरा दुसरं कोणी? मला काहीच बोलायचं नाही. माझा मालक मीच आहे. हा, त्यामुळं मला काय करायचंय आणि काय नाही हे मीच ठरवणार. तुम्ही ठरवणार का? बाकी वजन तुमच्या घालायचं. मित्राचा फोन आला होता मला. तुमचे कालचे सगळे कारनामे कळालेत मला. काय काय केले तुम्ही ती? काय केलंय? काय केले तुमचे कारनामे तुम्हाला माहित नाहीत काय? काल तर मी सगळं कळालंय. सगळी नाटकं माहितीत ना मला. उठीतली लवकर तोंड दाखवू मला. कशाचे कारण मी तुम्हाला माहित नाही का काय काय कारनामे केले तुम्ही काल ती? हा, काय? अहो मी काय म्हणते, जरा पद्धतीनं करायचं असतं. कसं माहिती का, देऊन बी बघतो आणि घेऊन बी बघतो. जरा पद्धतीनं खायचं असतं. थोडंफार आलं की लगेच गुडी आणि घास नाही मोडायचे. तुला खोटं सांगितलं असेल मित्रांनी. खोटं कसं सांगते ना तुम्ही? एकटे बरे खरेत. सगळेच खोटे, जग सगळं खोटे, तुम्ही एकटेच बरं खरेत. हरिश्चंद्र माणूस बोलल्यावर राग येतो ती. अहो मी काय म्हणते, लय वजन हाणू नको. तुम्ही काय काय केलं सांगितलंय ना? सांगू तुम्हाला काय काय केलंय तुम्ही. मला तुमच्या मित्राने सांगितलं तुम्ही दारू प्यालात, सिगरेट ओढली, कुठं पुडी खाल्ली, तंबाखू खाल्ली. काय लवकरच वरी जायचं काय? हा, नाही मी तसलं काहीच केलं नाही. यम देवाला भेटायला जायचं काय एवढं लवकर? अहो मी काय म्हणते, लोक चुकीच्या रस्त्यावर जातात हो. जातात लोक चुकीच्या रस्त्याला, नाही म्हणत नाही मी. लोक चुकीच्या रस्त्याला जातात पण जरा दमाने जातात. तुम्ही 100च्या पिढीच पळत सुटलात. काय थोबाड बिबाड पडून घ्यायचं का आता भीत? एवढ्या 100च्या पिढी चुकीच्या रस्त्यावर पळून? मी कामाला गेलो होतो, तुझी चेष्टा केली त्या मित्रांनी. मग फोन का नव्हता उचलला? मी गाडी चालवत होतो ना. मग नाही तुम्हीच विचार करा. माझी फोन नाही चुकीच्या उचलले, मग रस्त्यावर. संशय घेतला हा, का तू? संशय नाही. मी संशय कधी घेत नाही. मला कळतं लगेच. कळलं का? तू जेवढं सांगितलं असं त्यातलं काहीच करीत नाही मी. त्याने तुझी मज्जा घेतली. तू काय म्हणतेस मी काय म्हणतोय म्हणाय ऐकण्यासाठी. बरं काही विषय जाऊ द्या. पण मला सांगा, तुम्ही चुकीच्या रस्त्यावर तुम्हाला पळत सुटायचे का दमन जायचे? चुकीच्या रस्त्यावर जायचंच नाही मला. तर मला वाटतं पळतच सुटायचंय तुम्हाला. हाय एवढे दात पाडून घ्यायचे. आता उतरतं वय आपलं. दात एकदा जर पडले ना तर पुन्हा मग कॅब बसावं लागेल माझ्यासारखी. त्यामुळे सांगते मी, चुकीच्या रस्त्यावर जाऊ नका, चुकीच्या रस्त्याला जाऊ नका. तुम्ही तर जाऊ नका म्हणलं तर एकदम 100च्या पिढीच पळतात. चुकीच्या रस्त्यावर जाणार बी नाही, पळत बी जाणार नाही आणि स्लो पण जाणार नाही. हा, मला वाटलं काय झालं आणि काय नाही. एवढं जस का असं डोंगर हे केलाय मी, पाडून आलो एखादा. नवरा चुकीच्या रस्त्यावर चाललं ना तर बायकोला असं त्रास होतो. कारण का तिचं भविष्य त्याच्यासोबत जुळलेलं असतं. एकट्याचं भविष्य खराब होत नाही. लेकराचं होतं, बायकोचं होतं, आईबापाचं होतं, संसाराचं तर वाटव होतच होतं. सुई करून जमा केलेला संसार असतो. ते मला कळते तेवढं. मग कळतंय ना? तर चुकीच्या रस्त्याला बिलकुल जायचं नाही. जायचं तर नाही पण पळायचं पण नाही. मी नुसतं डांबरी रस्त्यानेच पळतो बस. म्हणजे मग दात पडली पाहिजे. कशाने पळता? डांबरी रस्त्याने. हा, एक नंबर एक नंबर. फक्त डांबरी रस्त्याने पळायचं. कशा ते पण रस्त्याने उघडं नाही पळायचं, असं कच्च्या गाडी घेऊन रस्त्याने पळतच पळायचं. नाही मी. अहो गाडी घेऊन पळायचं म्हणजे मग कस्टमर पण भेटतात गाडीत. मी काय म्हणतो काम पण होते आणि पळायला पण भेटते. कच्च्या रस्त्याने पळत नाही. कच्च्या रस्त्याने जर पळालो तर ठेस लागून पडन. त्यामुळं सगळं चांगल्या रस्त्याने पळतो बस. ते काय म्हणतात माहिती का, गाडवा प्रवाचविली गीता रात्रीचा गोंधळ बराच होता अशी गत आहे तुमची. जा, तुम्हाला जायचं असलं कामाला येतं ना, मग बसा घरात घुसून त्या बाळातीन बाई सारखी. आज निवांत आहे, माझी सुट्टी आहे आज. तुम्ही कायमच्याच घरात बसा, मी जाते कामाला गाडी घेऊन. धन्यवाद जाते म्हणल्याबद्दल. किती बिल माणूस आहे माय.